वन्दिस्तु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि कर्ता कर्म अधिकाराची भूमिका आमची संपन्न होते आहे। एक पॅरेग्राफ आमचा राहिलेला आहे आणि कर्ता कर्म अधिकारामध्ये सुरुवातीला निश्चय नयाच्या प्रधानतेने कथन आलं। नंतर पर्यायार्थिक नयाच्या माध्यमातून आत्म्याला कर्तृत्व त्या भावाचं दिल्या गेलं, पण तरीही हे सांगितलं की परद्रव्याचा तो कर्ता होऊ शकत नाही। आणि मग त्या पुद्गल कर्माचा कर्ता कोण होतो हे ज्या वेळेला प्रश्न संपन्न झाला त्यावेळेला निमित्त नैमित्तिक भावानी दोन द्रव्यांच्या दोन पर्यायीमध्ये असा कर्ता कर्म संबंध असू शकतो, निमित्त नैमित्तिक संबंध असू शकतो, कर्ता कर्म संबंध तिथे असत नाही ही गोष्ट आचार्यांनी सिद्ध केली। आणि अज्ञानाने आजपर्यंत जीवनात आहे वस्तू स्वरूप जोपर्यंत आम्हाला प्रतीती देत नाही, आमचं ज्ञान इतकं स्वच्छ बनत नाही की त्यात वस्तुतत्वाचं यथार्थ प्रतिबिंब जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आमची मान्यता चुकीची आहे। आणि त्यामुळे अज्ञान आमच्या जीवनात आहे आणि आम्हाला कर्मबंध सातत्याने होतो आहे। आणि म्हणून या अज्ञानाला दूर करायचं आहे। आणि अज्ञानाची पहिल्यांदा तर सांगितली 3 रूप, मोह राग द्वेष। नंतर सांगितलं 4 प्रकारे मिथ्यात्व अविरती कषाय आणि योग। आणि 13 प्रकारे गुणस्थानादी 13 प्रकारांनी देखील असे विकल्प केले गेले। आणि या सर्वांना आम्हाला जाणून घ्यायचंय, जाणण्याने बिघडलं नाही, पण त्याच्यामध्ये आत्मस्वबुद्धीचा मात्र आम्हाला त्याग करायचा आहे आणि कर्तृत्व आणि भोक्तृत्वापासून आम्हाला दूर हटायचं आहे। इथपर्यंत आपण काल प्रस्तावना पाहिली। याप्रमाणे अज्ञानी स्वयं अज्ञानमय रागाधिकांशी तन्मय होतो। अज्ञानी आहे, श्रद्धा विपरीत आहे आणि म्हणून अज्ञानमय भाव क्षायोपशमिक अज्ञान जीवनात आहे। अज्ञान 2 तऱ्हेचं आहे, एक क्षायोपक्षमिक अज्ञान आणि एक औदयिक अज्ञान। क्षायोपक्षमिक अज्ञान 1 ते 3 गुणस्थानातच असणार आहे। सम्यक दर्शन झालं की एक क्षायोपक्षमिक अज्ञान आमच्या जीवनात नाही। आणि इथे अज्ञानमय भाव म्हणत असताना क्षायोपक्षमिक जनिक अज्ञानच म्हणजे सम्यक दर्शनासोबत असलेलं अज्ञान हे इथे अभिप्रेत आहे। औदयिक अज्ञान 1 ते 12 पर्यंत आहे, पण औदयिक अज्ञानामध्ये आम्ही अशा तऱ्हेने औदयिक अज्ञानामुळे ज्ञानामध्ये कमतरता राहणार आहे, पण ज्ञान त्यांनी पूर्णतः विपरीत होईल असं मात्र नाही। आणि म्हणून त्या अज्ञानापेक्षा आम्हाला विपरीत असणारं अज्ञान क्षायोपक्षमिक अज्ञान हे इथे पाहायचं आहे। म्हणून अज्ञानी म्हणजे हा क्षायोपक्षमिक अज्ञानी स्वयं अज्ञानमय रागाधिकांशी तन्मय होतो आणि तो द्रव्य कर्मास निमित्त आणि ही जी कर्मरूप परिणमलेली आहे तिचा निमित्त रूपाने हा अज्ञानी जीव करता म्हणतो। पुद्गल स्वयं कर्मरूप बनते, पण त्याही परिस्थितीमध्ये निमित्त रूपाने करता म्हटल्या गेला, पण उपादान रूपाने जर बघितलं तर पुद्गल कर्म स्वयं कर्मरूप परिणत होतं। तेव्हा ही रागरूप परिणाम पुद्गल कर्मोदयापासून भिन्न असा एकट्या जीवाचाच आहे। सातत्याने स्वतंत्रता आणि चिंतनाची दिशा आचार्यांनी दिलेली आहे की त्याही समयात तू हे लक्षात घे
की जीवाचा रागरूप परिणाम हा एकट्या जीवाचा आहे. याच्यामध्ये कर्माचं काहीही नाही. कर्मानी जबरदस्तीने जीवाला रागरूप परिणमविलेलं नाही. रागाचा करता हा मी एकटा आहे. त्याची जबाबदारी मलाच स्वीकारायची आहे. याला तू गृहीत धर. आणि कर्मरूप परिणाम हा निमित्तभूत रागादिकांपासून भिन्नपणाने एकट्या पुद्गलाचा होतो. याप्रमाणे बंध दशेतही प्रत्येकाचे परिणाम स्वतंत्र आणि भिन्न असतात. प्रत्येक द्रव्य निश्चयाने आपापल्या परिणामांचाच करता आहे. याप्रमाणे गाथा 126 ते 139 पर्यंत प्रत्येक द्रव्याची स्वतंत्रता सांगितलेली आहे. याप्रमाणे आत्मा कर्माणी बद्ध आहे. हा व्यवहार पक्ष आहे. आणि यानंतर जे अमृतचंद्र आचार्यांनी 20 कलश दिलेले आहे त्यामध्ये एक पक्ष व्यवहार नयाचा आहे आणि दुसरा पक्ष निश्चय नयाचा आहे. आणि आचार्य सांगतात की तुला अनुभूती हवी आहे तर अनुभूती तर ही दोन्ही पक्षाच्या अतीत असणार आहे. म्हणून आत्मा कर्माणी बद्ध आहे हा व्यवहार पक्ष आहे आणि आत्म्यामध्ये कर्म अबद्ध स्पृष्ट आहे हा निश्चय पक्ष आहे. पण हे दोन्ही पक्ष विकल्प आहे. जेव्हा आत्मा या उभय विकल्पांच्या अतीत होतो आणि एक न्यायक मात्र रूपाने परिणमतो तेव्हाच तो साक्षात ज्ञान रूप होऊन शुद्ध आत्म्याची प्राप्ती करतो. विकल्पांना सोडायचंय आणि निश्चय नयाने जो पक्ष दाखविलेला आहे जो आत्मा दर्शविलेला आहे त्या आत्म्याला आम्हाला ग्रहण करायचं आहे. याप्रमाणे पर्यायार्थिक निश्चयाच्या आश्रयाने परद्रव्याच्या परिणामाच्या कर्तृत्व बुद्धीचा प्रथमतः त्याग करावा. क्रम कसा आहे यासाठी दगड आवलं तर वरची परत काढावी लागेल मग त्याच्या खालची परत काढावी लागेल. याच क्रमाने आम्हाला खालपर्यंत पोचावं लागेल. म्हणून हीच पद्धत आम्हाला इथे देखील सांगितलेली आहे की पहिल्यांदा तू वरची जी बाह्य परिधी आहे तिला तुला सोडावं लागेल. मग ती सुटल्यानंतर त्याच्या आतमध्ये जी आणखी परत आहे त्याला सोडावं लागेल. अशा तऱ्हेने तुला केंद्रभूत होऊन आत्मतत्वाची प्राप्ती होणार आहे. साधं व्यवहारातलं जर आम्ही उदाहरण बघितलं आम्हाला जर बदामबी हवी आहे आणि बदामबी हवी असताना वरचं जे ते पहिल्या झाडावरून पडल्यानंतर जी बदाम हिरव्या रूपात त्याचं साल आहे ते आम्हाला काढायचं नाही म्हटलं ते राहू द्यायचं आणि आम्हाला आतली गिरी प्राप्त झाली पाहिजे असं जर आम्ही ठरवलं तर ते शक्य नाही. पहिल्यांदा वरची परत आम्हाला बाजूला करावी लागेल. ते हिरवं कवच आम्हाला बाजूला करावं लागेल. मग त्यामध्ये जे असलेलं बदामाचं टर्फल आहे जे पिवळ्या रंगाचं आहे त्याला आम्हाला दूर करावं लागेल आणि त्याही नंतर ती बदाम भिजत घालून त्याच्यावरचं लाल सूक्ष्म जे वरचं कवच आहे टर्फल आहे त्यालाही आम्हाला दूर करावं लागेल. तेव्हा शुद्ध पांढऱ्या स्वरूपामधली बदामगिरी आम्हाला प्राप्त होणार आहे. ही बदामगिरी मिळविण्यासाठी आम्हाला या सगळ्या अशा प्रक्रियेतून जावं लागणार आहे. आता आम्हाला शुद्ध आत्मा हवा आहे जो अंतरंगात आमच्या विद्यमान आहे. अंतरंगात आहे म्हणजे सर्वत्र शरीर प्रमाण तो आत्मा आहे. पण त्या आत्म्याला आम्हाला ह्या परत आहे त्याच्यावर या सगळ्या वरच्या या एक आम्हाला बाजूला करावी लागेल. डबी जशी घालून ठेवावी तर वरची डबी काढावी लागेल मग आतली डबी काढावी लागेल. जसं हिरा आहे हिरा जर आम्हाला सुरक्षित ठेवायचा असेल तर अशा तऱ्हेने 3-4 वेष्टनामध्ये तो हिरा ठेवल्या जात होता.
एका डबीत दुसरी, दुसरी तिसरी, तिसरी चौथी, आणि आतमध्ये तो छोटासा हिरा एका पातळ वेष्टनामध्ये ठेवल्या जायचा. त्याप्रमाणे आमचं द्रव्य देखील अशा तऱ्हेने सुरक्षित ठेवलेलं आहे आणि याला आम्हाला प्राप्त करायचं आहे. आणि वरच्या ह्या परती, या वरच्या कवच हे आम्हाला असं काढायचं आहे, तरच आम्हाला आत्मा उपलब्ध होईल. पहिल्यांदा आम्हाला काय करायचं आहे तर पर्यायार्थिक निश्चयाच्या आश्रयाने, निश्चय पर्यायार्थिक नयाच्या दृष्टिकोनातून जे पर्यायी वस्तुतत्व आहे त्याला बघून परद्रव्याच्या परिणामांच्या कर्तृत्व बुद्धीचा प्रथमतः त्याग करावा. मी परद्रव्यामध्ये काही करू शकतो, त्याला हेरफार करू शकतो, त्याच्यात बदल करू शकतो, त्याला माझ्या अनुकूल करू शकतो. ही जी आमची विकल्प बुद्धी होती, याचा अपराच्या कर्तृत्व बुद्धीचा पहिल्यांदा जीवनात त्याग करायचा. क्रमाने आम्हाला जायचंय. याच्यामध्ये आम्हाला पहिल्यांदा आमचं घट्ट आरोहण करायचंय. इथे आम्हाला प्रथमतः स्थिर व्हायचंय. जोपर्यंत आम्ही स्थिर होत नाही तोपर्यंत हेच चिंतन पहिले करायचं की काय, परद्रव्याच्या परिणामांचं कर्तृत्व माझ्याकडे नाही. पुद्गल द्रव्यामध्ये जे परिणमन होत आहे ते पुद्गल द्रव्याचं होत आहे. जीव त्याच्यामध्ये काहीही करू शकत नाही. कर्तव्य बुद्धीने कार्य करत असताना देखील अभिप्रायामध्ये हे घ्यायचं आहे की मी पराची कोणतीही गोष्ट करण्याला समर्थ आहे. परामध्ये, वस्तूमध्येही नाही करू शकत आम्ही, आणि पर व्यक्तीमध्ये पण आम्ही काही करू शकत नाही. ही गोष्ट वारंवार वारंवार आम्हाला अंतरंगात ठसवावी लागेल. म्हणून पहिला धडा की परद्रव्याच्या परिणामांच्या कर्तृत्व बुद्धीचा प्रथम त्याग करावा. आणि होऊ शकते की नाही शकत, आम्ही शक्यता विचारात घ्या. ही गोष्ट आमच्या जीवनात आम्ही करू शकू की नाही करू शकू, हाही विचारणीय प्रश्न आहे. जर आम्ही अंतःकरणात ठरवलंच तर आम्हाला नक्की यश त्या ठिकाणी मिळणार आहे. प्रयत्न आम्हाला करावे लागतील, कारण अनादीचं कर्तृत्व आम्ही घेतलेलं आहे. ते सोडवणी जाणीवपूर्वक आणि आरेखाचं कर्तृत्व माझ्याकडे नाही, याची स्वयं जगात परिणाती होते आहे. होता स्वयं जगत परिणाम, मैं जग का करता क्या काम. मी जगतात काहीही करू शकत नाही. ही पहिल्यांदा आम्हाला वस्तुतत्वाला अनुकूल अशी चिंतनधारा बनवावी लागेल. पहिली गोष्ट, या चिंतनामध्ये आम्ही प्रवीण झालो, कुशल झालो, नंतर द्रव्यार्थिक रूप शुद्ध निश्चयाच्या आश्रयाने, मग आता आम्ही शुद्ध निश्चयाचा अवलंब घेतला. याच्या आश्रयाने आत्मा क्रोधादी भावांचा करता आहे, विकारांचा करता आहे, या कर्तृत्व बुद्धीचा त्याग करावा. पहिले परद्रव्याचं कर्तृत्व जे आम्ही घेत होतो त्याचा त्याग करायचा आहे. दुसऱ्या भूमिकेमध्ये आमच्याच अंतरंगामध्ये जे विकारी परिणाम होतात आहे, या विकारी परिणामांना देखील आम्हाला सांगायचंय की तू म्हणजे माझं कर्म नाही. याचा देखील मला, याच्या कर्तृत्व बुद्धीचा देखील मला त्याग करायचा आहे. मी माझ्या शुद्ध भावांचा करता आहे, मी या रागादिकांचा करता नाही. म्हणून दुसऱ्या दृष्टिकोनातून आणि अवलंबन घ्यायचंय, कारण प्रत्येक वेळेला अवलंबन लागणार आहे. अवलंबन घ्यायचंय आमच्या शुद्ध द्रव्यार्थिक रूप अशा आत्मतत्वाचं. नंतर 2 स्टेप्स आमच्या झाल्या. नंतर शुद्ध नयाच्या आश्रयाने आत्मा अबद्ध आहे इत्यादी विकल्पांचाही त्याग करावा. नंतर मी क्रोधादिकांचा करता नाही, आत्मा कर्मानी बद्ध नाही, हा जो आमचा निश्चय नयाचा पक्ष आहे, या पक्षाच्या देखील अतीत व्हायचंय. निश्चय नयाचा विषयापासून अतीत नाही व्हायचं, निश्चय नयाच्या पक्षापासून आम्हाला अतीत व्हायचं आहे.
म्हणून इत्यादी विकल्पांचाही त्याग करावा. अशा प्रकारे ही अनुभूती सर्व विकल्पांच्या अति शेवटी चांगले प्रकार जसा भाव कर्माचा करता होतो आहे तसा तो होणार नाही आणि ज्ञान आणि क्रोधाधिक भिन्न अनुभवाला येतील असंच ज्ञान सिद्धीचं कारण आहे. म्हणून आम्हाला ही कर्ता कर्म भूमिका समजली पाहिजे. कर्ता कर्म अधिकारामध्ये या 3 स्टेप्स आत्ता शेवटी सांगितलेल्या. बाकी ग्रंथातल्या सगळ्या गाथा आम्हाला लक्षात असो नसो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला या 3 गोष्टी हायलाइट करायच्या. काल जसं सांगितलं होतं मी की काल एक आपण ज्ञानापासून ज्ञानच उत्पन्न होते, उपादान सदृश कार्य घडतं, हे जसं आम्ही आमच्या मनावर बिंबवलं होतं त्याप्रमाणे आज या 3 गोष्टी आम्हाला आमच्या हृदयावर बिंबवायच्या आहे की मी परद्रव्याचा करता नाही, मी माझ्या परभावांचा रागादिकांचाही करता नाही आणि माझ्या अंतरंगामध्ये उठणारे जे निश्चय नयाचे विकल्प आहे की मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, याही विकल्पांना मला सोडायचं आहे. या 3 गोष्टी वारंवार केल्या तर आमच्या जीवनात या गोष्टी आम्हाला आत्मानुभूतीसाठी उपयोगी पडणार आहे. अशा तऱ्हेने हा कर्ता कर्म अधिकार आमचा इथे संपलेला आहे. आणि यानंतर आचार्य 3रा अधिकार सुरू करणार आहे, पुण्य पाप अधिकार. पहा, पहिल्या अधिकारामध्ये जीवाधिकारामध्ये जीव आणि अजीव याच्यामधलं जे एकत्व आमचं होतं त्या एकत्वाला आचार्यांनी फाटा दिला की सांगितलं तू 29 भाव तुझे जे जीवाचे होऊ लागलेले आहे, 29 भावांचा निर्देश केला आणि या 29 भावांना सांगितलं की हे तुझ्यापासून भिन्न आहे. अनादिकालापासून तू या भावांमध्ये एकत्व आणि ममत्व केलं होतं, आता ते त्या जीवाधिकारामध्ये एकत्व आणि ममत्व परिणामांपासून जीवाला विभक्त आहे हे दर्शविलं. नंतर कर्ता कर्म अधिकाराला तर हे 29 भाव यांचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व या अधिकारामध्ये आचार्यांनी दूर केलं. पहिल्या अधिकारात एकत्व ममत्व सोडविलं, दुसऱ्या अधिकारामध्ये कर्तृत्व आणि भोक्तृत्व आमच्यापासून दूर केलं आणि आत्म्याला परद्रव्य आणि परद्रव्याच्या आश्रयापासून सोडून आत्मसन्मुख करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या अधिकाराचं हे वैशिष्ट्य राहिलं. आणि यानंतर 3रा हा पुण्य पापाधिकार हा आचार्य सांगणार आहे आणि याविषयी पहिल्यांदा आमच्या मनामध्ये जो पूर्वग्रह आहे याला आम्हाला सोडावं लागणार आहे. जंगलामध्ये आम्ही फिरतो आहे आणि अत्यंत मनमोहक लुभावणी असणारी आकर्षक रंगामध्ये काही फुलं किंवा फळं आमच्या समोर प्रस्तुत होतात आणि त्याच जंगलामध्ये काही फळं आणि काही फुलं ही आम्हाला न आवडणाऱ्या अशा रंगात आणि रूपामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आता होतं काय, स्वाभाविक मनाची प्रवृत्ती कशी असते? मनाची स्वाभाविक प्रवृत्ती असते की वरून दिसणारं जे काही चकचकीत चांगलं आहे ते ग्रहण करावं, ते चांगलं आहे असं आमची साधारणतः प्रवृत्ती असते आणि जे वाईट दिसतंय, वरून जे वाईट आहे, जे वरून कुरूप आहे त्याला आम्ही ग्रहण करण्याचं टाळतो. जीवन आमचं हे असं आहे की वरच्या रंगरंगोटीला आम्ही भुलतो आणि अंतरंगामध्ये काय आहे हे न बघता आम्ही एकाला चांगलं किंवा एकाला वाईट ठरवतो. एखादी कुरूप व्यक्ती असेल तर तिचं प्रथमदर्शनी जर आम्ही स्वरूप पाहिलं तर आम्हाला तिच्याविषयी एक प्रकारची घृणा किंवा किळस मनामध्ये येतो आणि वरून एखाद्याचं सुंदर रूप आहे
त्या रूपाला पाहून आम्ही भाळतो. कदाचित त्याचे गुण बघितल्या जात नाही आणि जे कुरूप व्यक्ती आहे तिचे आम्ही सुंदरता, अंतरंगातील सुंदरता बघत नाही. अशा तऱ्हेने आमची ही जीवनामध्ये सहज प्रवृत्ती आहे. आचार्य इथे हे सांगत आहे की पुण्य देखील असंच आहे. पुण्य आमच्या समोर असं बाह्य सुंदर असं आकर्षक असं रूप घेऊन आमच्या समोर प्रस्तुत झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही या पुण्याच्या या मोहामध्ये, पुण्याच्या या दिसण्यावर आम्ही आसक्त झालेलो आहे आणि पुण्य चांगलं आहे असं आम्ही अंतरंगामध्ये ठरविलेलं आहे. आणि हे जे पाप आहे याची वरवरची कृती आम्हाला वाईट दिसते आहे आणि म्हणून हे पाप वाईट आहे अशी आम्ही एक आमची मनोभूमिका तयार केलेली आहे. म्हणून आचार्य या पुण्यपाप अधिकारामध्ये सांगतात की पुण्य हे पापा समानच आहे. ते वाईटच आहे. पुण्य काही चांगलं आहे असं नाही, फक्त त्याचं वरचं रूप आम्हाला खूप सुंदर दिसत आहे. पण पुण्य पाप जसं वाईट आहे त्याप्रमाणे पुण्य देखील या संसारामध्ये भ्रमण करायला लावणारच आहे आणि म्हणून ते देखील अंततो गत्वा दुःखदायी आहे, आकुलता रूप आहे आणि पापमयच आहे. म्हणून मोक्षाच्या पायरीवर आमची पहिली भूमिका आम्ही थोडी बदलायची आणि आता ही वरची भूमिका आमची सुरू झाली. मोक्ष मार्गामध्ये आम्ही आरूढ होतो आहे आणि या मोक्ष मार्गामध्ये जर आम्ही पुण्याच्या फलामध्ये अडकलो तर आम्हाला मुक्ती मिळू शकत नाही. म्हणून आचार्यांनी इथे आम्हाला सजग केलेला आहे की पुण्य देखील अशा परिस्थितीमध्ये हे आहे, हे या अधिकारामध्ये आचार्य सांगणार आहे. पाप आणि पुण्यभाव हे दोनही आत्म्याच्या विकारी पर्यायी असल्यामुळे आत्मा नाही. आत्म्यापासून ते भिन्न आहे आणि ते आश्रव भाव आहे, बंध भाव आहे, संसाराचं कारण आहे. आगमामध्ये प्रबल युक्तीच्या द्वारा आचार्य युक्ती पण देणार आहे. या ठिकाणी 4 तऱ्हेनी पुण्य आणि पापामध्ये पहिल्यांदा भेद आहे हे सांगतील आणि त्याचं खंडन पण आचार्य करणार आहे. म्हणून पहिल्यांदा प्रबल युक्तीद्वारा आणि अनुभवाने पराचे कर्तृत्व आचार्यांनी नाकारलं. बुद्धीला हे पटलं तरी मन मात्र सहजासहजी ही गोष्ट मान्य करत नाही. मनामध्ये तर अशी येते की चांगल्या गोष्टीचं कर्तृत्व हा घेण्यास सदैव तत्पर असतो. यशाचं कर्तृत्व घेण्यासाठी हजारो लोक समोर येतात आणि अपयशाचं खापर मात्र एखाद्या व्यक्तीलाच घ्यावं लागतं. यश मिळालं, एखाद्या लढाईत यश मिळालं किंवा आणत्या कोणत्या मोठ्या अशा कार्यामध्ये यश मिळालं तर त्या यशाचे वाटेकरी होण्यासाठी अनेक जण तत्पर आहे. पण जर ती घटना चुकीची घडली, अपयश आलं तर मात्र प्रत्येक जण दुसऱ्यावर ढकलणार की नाही, यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं केलं, मी तर असं म्हटलं होतं पण त्यांनी ते ऐकलं नाही. मग अपयशाची जबाबदारी मात्र एकट्यावरच त्या ठिकाणी येऊन पडते. आणि अशा तऱ्हेने आमचं मनही आहे की चांगली गोष्ट झाली की आमचं मन त्या यशाचं श्रेय घेण्यासाठी सदैव हपापलेलं आहे. परंतु आचार्य त्याला नाकारतात आहे. आचार्य सांगतात आहे की या पराचं कर्तृत्व तुझ्याकडे नाही. पहा, मन तयार आहे, मन तत्पर आहे आणि आचार्य सांगतात की या यशाचं श्रेय तुझ्याकडे नाही. मग हा काय म्हणतो, त्याच्यातूनही वाट काढतो. ठीक आहे, आमच्याकडे कर्तृत्व नाही पण मी निमित्त तर पडलो ना त्या यशासाठी, असं म्हणून त्या निमित्ताच्या दृष्टिकोनातून का होईना पण हा श्रेय घेण्याचा उद्यम, प्रयत्न सतत याचा सुरूच असतो. आणि इथे
इथे आमची जीवनामध्ये चूक होते आहे. आचार्य मला सजग करतात आहे की तुझा यश कीर्ती कर्माचा उदय आहे. कर्म तुझ्यासाठी पर आहे आणि त्या यश कीर्ती कर्माच्या उदयामध्ये सगळ्या अनुकूल गोष्टी घडल्या म्हणून लोक तुला आज या यशाचं श्रेय देतात आहे. तू अंतरंगामध्ये हे समज की हे यश माझं नाही. जे लोक तुला खुर्चीवर बसवतील, तुझा पापाचा उदय सुरू झाला की तेच तुला खुर्चीवरून काढून टाकण्यास देखील सजग आहे, तत्पर होतील. तू या पुण्याला भूलू नको. या पुण्यामध्ये देखील तुझा आत्मद्रव्याचा तू अवलंब घे आणि तिकडे तुला बघायचं आहे. आणि अशा तऱ्हेचा आचार्य सजगतेचा इशारा या पुण्य पाप अधिकारामध्ये आम्हाला सातत्याने देत आहे. म्हणून अज्ञानी जीवांची जी पुण्य आणि पापामध्ये तो फरक करतो, तर ती समानता दाखविण्याचा पुरुषार्थ या पुण्य पाप अधिकारात केलेला आहे. पुण्य आणि पाप भाव आत्म्यापासून भिन्न आहे हे या अधिकारात आचार्य ठासून सांगणार आहे. कारण हे दोन्ही राग भाव आहे. आणि म्हणूनच पंडित बनारसजी दासजींनी या अधिकाराला पुण्य पाप एकत्व द्वार असे म्हटलेले आहे. पुण्य पाप एकत्व द्वार. आणि त्यांचं प्रतिज्ञा वाक्य ते पहिल्या पुण्यपाप अधिकारामध्ये लिहितात की करता क्रिया कर्म को प्रगट बख्यानु मूल अबवरणो अधिकार यह पाप पुण्य समतूल. दोन्ही पाप आणि पुण्य समान आहे असा हा अधिकार पुण्य पाप एकत्व अधिकार या ठिकाणी सांगणार आहे. जयचंदजी छाबडा देखील या ग्रंथाच्या या अधिकाराच्या मंगलाचरणात लिहितात, पुण्य पाप दोऊ कर्म बंध रूप दुहू मानी. दुहू म्हणजे दुष्ट आहे हे तू जाण. पहा, पुण्य पाप दोऊ कर्म बंध रूप आणि दुहू मानी ते दुष्ट आहे हे तू जाण. शुद्ध आत्मा जिन लयो नमू चरण हित जाणी. आणि ज्यांनी हा मी शुद्ध आत्मा हित स्वरूप आहे असं जाणलं त्यांच्या चरणाची मी वंदना करतो. पंडित जयचंदजी छाबडांचे हे वचन आहे की हे दोन्ही पुण्य आणि पाप दोन्ही बंधरूप आहे, दुष्ट आहे. आणि ज्यांनी शुद्ध आत्म्याला प्राप्त केलं त्याला मी हितरूप समजून त्यांच्या चरणांची मी वंदना करतो. आता आत्मख्याती टीकेमध्ये जी अमृतचंद्र आचार्यांची टीका आहे, या टीकेमध्ये एकच कर्म पुण्य आणि पाप रूपात येत आहे. म्हणजे एक नट आणि दोन त्याचे वेश अशा रूपामध्ये हा अधिकार आम्हाला बघायचा आहे. जीव अजीव अधिकार आणि कर्ता कर्म अधिकारात पात्र दोन होते, अभिनेते दोन होते आणि दोन मिळून एक रोल त्यांनी निभावला होता. इथे एक आहे अभिनेता आणि तो दोन रोल तयार करणारे, दोन रोल निभावणार आहे. अशा तऱ्हेने हा पुण्य पाप अधिकार आम्हाला बघायचा आहे. या अधिकारामध्ये सुरुवातीलाच जसं सुरुवातच करताना सांगितलेलं आहे की अथ एकम एव कर्म द्विपात्रीभूय पुण्य पाप रूपेण प्रविशती. म्हणजे पुण्य पाप रूपाने प्रवेश घेऊन रंगमंचावर प्रवेश करतात. यामध्ये पुण्य आणि पाप यामध्ये आम्हाला दोनही अभिप्रेत आहे, द्रव्य पुण्य आणि भाव पुण्य. म्हणजे द्रव्य पुण्य आणि द्रव्य पाप आणि भाव पुण्य आणि भाव पाप अशा तऱ्हेने आम्हाला इथे अभिप्रेत आहे. कलश पहा.
तदथ कर्म शुभाशुभ भेदतो द्वितयतां गतमैक्यमुपानयन् ग्लपित निर्भर मोहरजा अयं स्वयमुदेत्यवबोध सुधाप्लवः तदथ कर्म शुभाशुभ भेदतो द्वितयतां गतमैक्यमुपानयन् ग्लपित निर्भर मोहरजा अयं स्वयमुदेत्यवबोध सुधाप्लवाः. या कलशामध्ये स्व अवबोध रूपी चंद्रमा उदय पावलेला आहे आणि त्यापासून अमृत सुधा प्लवाह अमृत स्रवत आहे, ही या ठिकाणी उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे नृत्यभूमीवर एकच बहुरूपी दोन पात्रांची सोंग घेऊन नृत्य करतो, परंतु चाणाक्ष पुरुष त्यांना ओळखून एकच जाणतो. याप्रमाणे सम्यक दृष्टी यथार्थ ज्ञानी आहे. तो जाणतो की या विश्वाच्या रंगभूमीवर पुण्य आणि पाप ही दोन सोंगे दिसतात, तथापि ते एका कर्माचेच नृत्य आहे. त्याची जात कुळ स्वभाव एकच आहे. म्हणून प्रारंभी त्या सम्यक ज्ञानाची महिमा दर्शविणारे मंगलाचरण केलेले आहे की आता तद अथ म्हणजे आता शुभ आणि अशुभ भेदरूपाने दोन भेदपणास प्राप्त झालेले कर्म एक रूपतेला नेणारा आणि बलिष्ठ मोहरूपी धुळीला दूर करणारा हा सम्यक ज्ञान रूप चंद्रमा स्वयं उदयात आलेला आहे. अज्ञानाने एकच कर्म दोन प्रकारचे दिसत होते, ते एकरूपच आहे असं ज्ञानाने दर्शविलं. आम्हाला पुण्य चांगलं वाटत होतं, पाप वाईट वाटत होतं, परंतु या ठिकाणी ज्ञानाची अशी विचक्षण दृष्टी आहे की त्यांनी अंततोगत्वा त्या पुण्याची परिणती देखील बघितली, जी दुःख रूपच आहे. म्हणून हे ज्ञानाने दाखविलं. ज्ञानावर चढलेले मोहधुळीचे पटल ज्ञानाच्या उदयामुळे दूर झालेली आहे. जी मोह रज आहे ही ज्ञान किरण पोचल्यामुळे ती रज नष्ट झालेली आहे. त्यामुळे ज्ञान यथार्थ आणि निर्मल झाले. ज्याप्रमाणे घनदाट मेघपटल किंवा धुक्याच्या आवरणाने निर्मल स्वच्छ चांदणे प्रगट होत नाही, परंतु आवरण दूर होताच मात्र भूमी चांदण्याने उद्याला परत या अशाबद्दल आपण बोलू आणि मग पुढे जाऊ. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.